माय बिलिंग ॲप अँड क्रेडिट रिमाइंडर ॲप आहे हे, की ज्याच्यामध्ये तुम्ही टोटल सेल बघू शकताय, टोटल जी त्याची आउटस्टँडिंग आहे, टोटल ओव्हरड्यू, टोटल पेड, हे तुम्ही डॅशबोर्डवरती बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, इझिली कस्टमर ॲड करू शकता, हँडल करू शकता. या ठिकाणी डिलीट किंवा ॲड सेल सिस्टीम आहे याच्यामध्ये. इझिली तुम्ही काय करू शकता, तर रेकॉर्ड सेल करू शकता, की ज्याच्यामध्ये त्याच्या डिटेल्स तुम्हाला येऊन जातात. तुम्ही बिल आणि बिल डेट आणि ड्यू डेट, की कोणत्या तारखेपर्यंत तो पेमेंट करणार असेल ते, देन टोटल पेड आणि रिमेनिंग बघू शकता आणि रिमार्क याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आता हे झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याचे रेकॉर्ड ॲड करता त्यावेळेस प्रत्येक कस्टमरचे तुम्ही सेपरेट काय करू शकता, त्याची बिलंसुद्धा बघू शकता, त्याचे डिटेल्स बघू शकता, किती आउटस्टँडिंग आहे, पेड किती आहे बघू शकता. विथ प्रत्येक त्याची बिलं जी ओव्हरड्यू असतील, ड्यू असतील किंवा पेड केलेली आहेत ते सेपरेट बघू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही बिलावरती क्लिक करताय त्यावेळेस त्या बिलाचे तुम्ही काय करू शकता, तर कस्टमर इनवॉइस एक PDF जनरेट होते. तुम्ही इनवॉइससुद्धा प्रिंट करू शकता किंवा काढू शकता किंवा शेअर करू शकता व्हॉट्सअपला ऑटोमॅटिकली. देन त्या बिलात जर अदर अमाऊंट पेड केली असेल तर ते बघू शकता. ॲज अ रिमाइंडर तुम्ही त्यांना सेंड करू शकता, SMS करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये मल्टिपल रिपोर्ट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ते रिपोर्ट्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी, की रेग्युलर रिपोर्ट्स आहेत, विथ फिल्टर वाईज आहेत, कस्टमर वाईज आहेत, डेट वाईज आहेत. आणि याच्यामध्ये बॅकअप आणि रिस्टोअर सिस्टीम आहे, की जो तुमच्या डाउनलोड्समध्ये माय बॅकअपमध्ये MyBilling.db फाईल सेव्ह राहते. तीच तुम्ही पुन्हा सेफली शेअर करून ठेवू शकता किंवा अपलोड करून मेललासुद्धा ठेवू शकता. आणि हे आपलं जे ॲप आहे टोटल ऑफलाईन ॲप आहे. टोटल जो डेटा आहे तो ऑफलाईन मेंटेन होतो.